आमचा फर्स्ट डे आहे टूरचा आणि आम्ही थोडं रेडी झालं, अजून कम्प्लीट रेडी व्हायचं आहे आणि आम्ही ठरवूच आमच्या ब्रेकफास्टसाठी. हॉटेलमध्ये असा ब्रेकफास्ट आहे. त्याच्यामुळे पण मस्त ब्रेकफास्ट करून आम्ही निघू दिवसाची सुरुवात करायला. मला हे खूपच छान वाटतं. How are you? Doing good. How are you? You don't let me know which day you want the tickets for the sleeping train. Actually, yesterday we went to Cairo and we actually got it. So. Oh, you get that ticket? Yeah. Yes, Perfect. yes. That's perfect. Yes. Thank you. Thank you. गुड मॉर्निंग गाईज. आणि इजिप्तच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आणि श्रुतिका इजिप्त ट्रिपला आलेलो आहोत. जर तुम्ही आमचा लास्ट ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला नक्की माहिती असेल. नसेल बघितलं तर प्लीज जाऊन चेक करा लास्ट ब्लॉग. सो तुम्हाला कळेल की आमची इजिप्तची ट्रिप कुठून आणि कशी स्टार्ट झाली होती. सो आज आहे डे 2 ॲट इजिप्त आणि आज सकाळी उठून ऑलमोस्ट सकाळचे 8 वाजलेले आहेत. आम्ही रेडी वगैरे होऊन ब्रेकफास्ट करायला आलेलो आहे हॉटेलमध्ये. एक सुंदरचा ब्रेकफास्ट आहे. आधी एक सिनेमॅटिक क्लिप मी टाकली आहे, त्याची बघून घ्या. आता जस्ट आम्ही काही काही गोष्टी घेतलेल्या आहेत. इथे थोडंसं बघून घ्यावं लागतं बिकॉज इथे बीफ खाणारी पण लोक, म्हणजे बीफ खूप नॉर्मली खाल्लं जातं, त्यामुळे त्यांना विचारून घ्यावं लागतं की कशामध्ये कसं चिकन आहे, कशामध्ये बीफ इन्क्लूड आहे वगैरे वगैरे. सो आम्ही काय काय घेतले मी तुम्हाला दाखवतो आता. ही आहे श्रुतिकाची डिश. श्रुतिका सांगेल आता. कटलेट आहे, हे नानच आहे, बॉइल्ड एग, चिप्स होते काही आणि फ्रूट्स घेतलं आहे. सॅलेड भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं होतं आणि सगळं पिकल्ड आहे. त्याच्यामुळे कसं आहे ना की थोडंसं जरा टँगीनेस आहे. पिझ्झा पिझ्झा, चिकन पिझ्झा, मार्गरिटा पिझ्झा, हां चिकन मार्गरिटा. ओके. आणि हे कटलेट्स या अजून भरपूर काय आहे पण भरपूर काय काय आहे. पण आम्ही फर्स्ट राऊंडमध्ये हे घेतलेलं आहे. मी पण सेमच घेतलेलं आहे ऑलमोस्ट श्रुतिकासारखं. सो लेट्स सी, आता खाऊन बघूया. हॅलो गाईज. सो आता आम्ही जस्ट ब्रेकफास्ट करून निघालो आहे आणि आम्ही आता निघतो टुवर्ड्स पिरामिड्स बघायला. आणि श्रुतिका ॲज ऑलवेज लेट पिरामिड्स बघण्यासाठी. पण सकाळी रेडी होता. आता आमचा गाईड कधीपासून येऊन थांबलेला आहे, बट स्टील आम्ही अजून पोचलेलो नाही आहोत. ठीक आहे, आता आम्ही निघतो आहे. हाशिम, सॉरी वी आर लेट. ओ रिअली? ओ सो आता आम्ही बसलेलो आहे कारमध्ये. बट सुरुवातीलाच एक डे छान करण्याचं एक आहे की आमचा गाईड आलेला आहे. त्याने मध्येच गाडी थांबून पहिला आमच्यासाठी पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेऊन ठेवल्या. सो दिस सर्विस हेल्प्स यू किंवा हा कम्फर्टेबलनेस ते करतात ते. बट आत्तापर्यंत छान, सो फार सो गुड. आणि एक छान दिवस स्टार्ट झालेला आहे. आमचे आउटफिट्स खूपच छान दिसत आहेत. थोड्याच वेळात व्लॉगमध्ये बने राहा आणि तुम्हाला आम्ही आमचे आउटफिट दाखवतो. श्रुतिका तर खूपच सुंदर दिसते. आता लेट्स सी. इथे आम्ही आता पोहोचलेलो आहे. सकाराला एंट्री आहे. इथून आता आम्ही एंटर करणार. सो आम्ही आता आलेलो आहे सकारा पिरामिड्सला आपण आलेलो आहोत. तिकडे बॅटल्स होते आणि तिथून तो किंग जर जिंकला की मग इकडे येऊन तिकडे उभे राहून सगळ्या जनतेला सांगणार की अच्छा जिंकलो, त्यांची स्ट्रेंथ दाखवणार आहे. तर त्यावेळी इथे प्रत्येक सिटीचे किंग्स बसायचे बेसिकली. आणि ते हे जे आहे हे स्टेप अप किंवा इथे जे स्टेज दिसतोय तिथे जाऊन अनाउन्समेंट व्हायची की कुठल्या साईडचा किंग जिंकलाय. सो हिशामने आम्हाला जे सांगितलं ते आम्ही तुम्हाला सांगतोय जेवढं आम्हाला कळतंय. बिकॉज हिशाम अरेबिक बोलतोय, इंग्लिश पण चांगलं बोलतोय, बट हां लिमिटेड आहे. आणि हा जो पिरामिड दिसतोय तो आता आम्ही बघायला चालू. स्टेप पिरामिड्स.
स्टेप स्टेपमुळे मला वाटतं ते स्टेप पिरामिड. हा 6 स्टेप्स. अच्छा, ते 6 स्टेप आहे तर स्टेप पिरामिड्स म्हणलं जाते. आणि आता आम्ही ह्याच्यामध्ये एंटर करणार आहोत हे बघायला. बाकी ओव्हरऑल सगळं डेझर्टी आहे. सेम कलर, सेम लाईमस्टोन यूज केलेलं आहे सगळं हे बिल्ड करायला. एकदम डिफरंट एक्सपिरियन्स येतोय. खूप जास्त विंडी आहे आणि मी अति शांतपणासाठी मी जॅकेट नाही घातलंय, म्हणजे माझी आता बॉडी अडॉप्ट झाली आहे, पण काय विंड नाही, म्हणजे मला काही कळतच नाहीये. खतरनाक इट इज नॉट कोल्ड, ऊन पण आहे, कोल्ड नाही आहे. एवढं जास्त विंड आहे की त्याच्यामुळे मला माझी बॉडी तर अडॉप्ट झाली, दॅट्स फाईन, पण मला विंड नाही सहन होते. यार हे काय सगळं बघत आहोत, एवढं छान रेडी होऊन यायचं आणि होता. आणि वारं किती आहे बापरे. तर काय मी जशी दिसते तशी दिसते, आय डोंट केअर ना. सो हे आहे मिनिस्टर आणि त्याच्या किंगच्या क्वीन आणि मुलांचा टूम. सो फक्त किंगसाठी जे ट्रायंग्युलर असतं ते फक्त किंगसाठी असतं ते टूम, आणि बाकीचे पण छोटे छोटे ते टूम्स आहेत, पण ते आहेत बिकॉज त्यांचे बाकीचे घरातले आहेत. सो घरातल्यांसाठी पण छोटे छोटे टूम्स बनलेत आणि स्क्वेअर आकारात आहेत, त्याला काही विशेष असं शेप नाही आहे. हां, तर आता हे जे माझ्या मागे दिसतंय ना, हा पण एक पिरामिडच आहे खरं तर, पण ह्याचं म्हणणं आहे की तुम्ही आत जाऊन बघा आणि तुम्हाला असं वाटेल की बाई हे खरंच हे पिरामिड आहे का, म्हणजे ह्याच्या आत जाऊन अगदी वेगळं दिसतं. वरून त्यांनी अक्षरशः काहीच नाही केलं, असं वाटतं मातीचा ढेप आहे ते. बघा, लाईक दिस, वाय द शेप इज लाईक दिस. Why this is not like this? गुड पिरामिड. Before pyramids. अच्छा, before pyramid this is like this. So before they learned how to make pyramids, they made it like this. Which? Okay. Finish. Good. तर खूप गर्दी आहे. India. इंडिया. थँक्यू. सो लोक बाहेर आल्यावरती व्यवस्थित नवीन लोकांना पाठवतात, चांगली गोष्ट आहे. ओके, शुअर. Here. ओके, मला फक्त बघा. ओके. Oh my god, I cannot take a video. Yeah. Yeah, good. Okay. Wow. So खूप टफ आहे आतमध्ये जाणं, आणि चाललंय तसंही. Yeah. Thank you for coming. Thank you for coming. Difficulty. Bravo! सो हे मध्ये मध्ये ब्रेक्स आहेत. What is in the tomb named Unas Ankh? Pyramid Unas Ankh, 2400 BC, 5 dynasty. What is here the Loghrifet Ibtisi? What is here the cartouche's name Onyx? The cartouche is named Unas Ankh. What is the color here? That is original. Yes. It is turquoise original color. Yes. One more here. The sarcophagus. असं छान आणि खास केलं. ओके. Here. This is a coffin. Yes. No mummy. Empty. The mummy did the Egyptian museum. cover आहे. What is this? The coffer here. Coffer here. Where is the mummy? No. The museum. 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 This is alabaster. Okay. Okay. Wow. Limestone पण असं होतं. Wow. So this is interesting. Wow. ह्याच्यामुळे याचं रिफ्लेक्शन सूर्यासारखं दिसायला लागलं ना. त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांच्या इजिप्शियन भाषेमध्ये हे नाव आहे वानिस. वानिस हे हा जो पिरामिड आहे ना, हे याचा किंग आहे, त्याचा टूम इकडे आहे. आणि हेच नाव ना आम्हाला आतमध्ये पण भरपूर ठिकाणी दिसलं होतं. ह्याचा अर्थ आहे वा-न-ई-स असं आहे ते, असं ते वानिस म्हणतात. आणि दिस इन इंग्लिश इज नीड लाईफ. सो नीड लाईफ अँड लँड असं त्याचा अर्थ आहे. सो असे हे छोटे छोटे सगळे ट्यूम्स आजूबाजूला पसरलेले आहेत. इथे आहे, तिथे तुम्ही इथे बघू शकता.
सो इथे वेगवेगळे हे पिरॅमिडच्या आजूबाजूला हे जे मेन पिरॅमिड आहे ह्या मागचा जो अर्थ असा आहे की सगळ्यांनाच ह्यांच्या इजिप्शियन कल्चरमध्ये आफ्टर डेथ त्यांना प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी एक जागा दिलेली होती आणि त्यांची एक स्पेसिफिकेशन्स होते की ती जागा कशी डेव्हलप करणार, एक गाईडलाईन्स होते, आर्किटेक्चरल गाईडलाईन्स म्हणू शकतो आपण, त्यावेळी त्यांनी डिझाईन केले होते, ज्याच्यामध्ये त्यांचे बेसिक लाईफस्टाईल, फूड, अदर थिंग्स वगैरे 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 हे सगळे त्याचे ड्रॉ कार्व केले असायचे आणि मग त्याला डिफरंट डिफरंट मटेरियल्सना काही गोष्टींना पेंट करत होते. सो हे जे छोटे छोटे टूम्स मी पाठीमागे आता मी तुम्हाला दाखवले ते त्यांच्या फॅमिली, म्हणजे जर त्या किंगची मुलगी असेल, किंगचा जावई असेल किंवा किंगचा भाऊ असेल तर ह्या सगळ्यांसाठी छोटे छोटे टूम्स बिल्ड केले जात होते. आणि जे ते बिग पिरॅमिड्स जे आहेत पूर्ण इजिप्तमध्ये, मेन किंग असेल त्याला त्याच्यासाठी ते पिरॅमिड बांधलं जायचं. हो, इथे शेती आहे. ते म्हणतात की ते शेती वॉटर क्लाउड्सने होते. मी यांना तेच विचारत होते की एवढं डेझर्ट आहे, डेझर्टमध्ये कसं काय उगतं. मला वाटतं इथे माती आणून टाकलेली. प्रवीणचं म्हणणं आहे की नदीतलीच माती टाकत असतील आणि त्याच्या हिशोबाने इथे शेती होत असेल. की डेझर्टमध्ये कसं काय होतं शेती? डेझर्ट नाही, सगळं डेझर्ट नाही, इथे माती आहे थोडीफार. नाईल नदी म्हणून मुळे. सो हा सिनेफ्रो राईट. सो किंग सिनेफ्रोचा हा पिरॅमिड आहे. आणि या पिरॅमिडचं इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एक आहे की हा जो खाली तुम्हाला हे जे दिसतंय ना छोटस असं एक ट्रायंगल दिसत असेल ना, हा टूम इथेच आहे हा. आणि पण हा जायचा जो रस्ता आहे हा असा वरती जायचा आहे, त्या तिथे लोक जातात आणि परत खाली उतरायचं आहे. तसं इंटरेस्टिंग वॉक आहे ते आता आम्ही करणार आहोत. आणि बाय द वे, सिनेफ्रो इज द फादर ऑफ खुफू. सो जो गिझाचा पिरॅमिड आहे, लार्जेस्ट पिरॅमिड से बडी इज सिनेफ्रो. आणि दिस इज द रेड पिरॅमिड. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की आतमधून सगळं रेड लाईमस्टोन आहे, त्याच्यामुळे याला रेड पिरॅमिड. सो फायनली हा गुफेचा रस्ता झाला की फायनली हा गुफेचा रस्ता मी आणि श्रुतिका क्रॉस करून, खूप मोठा रस्ता आहे आणि आम्ही इथपर्यंत आलेलो. अगेन परत खाली आणि परत वरती जायचं. परत ह्या वुडन स्टेअर्स आहेत आणि आम्ही आता परत वरती चाललोय. हा कुठे आहे ते फायनल डेस्टिनेशन माहिती नाही. सो हा फायनल डेस्टिनेशन हा आहे. हा टूम आहे हा. आणि इथे वरती हे असं बिल्ड केलेलं आहे आणि हा छोटूसा रस्ता हा इथे येतो. इट इज व्हेरी, म्हणजे खूप जास्त कष्ट करून आम्ही इथं आलो. बट आणि खूप पॅक असल्यामुळे हॉट आहे इथे, खूप डॅम्प आहे. समथिंग केमिकल्स वगैरे सगळं वाचतो ना तसा इथे. आणि इथे ऑक्सिजन कसं काय येतं एवढं ह्याच्यासाठी, म्हणजे खूपच. हा ऑक्सिजन म्हणजे ते ओपन लाईट आहे त्यामुळे तिथूनच येतो तो काय येतो. म्हणजे केवढा छोटा सोर्स आहे इथे. आम्ही आता लवकर निघतो इथून बिकॉज आम्हाला पुढच्या पण गोष्टी कव्हर करायच्या. बट हे आहे काय आहे हे बघायला आम्ही एवढं लांब आलोय, दगड बघायला एवढे कष्ट करून. असा बारीक नॅरो रस्ता आहे. सगळे लोक त्याच रस्त्याने येत आहेत, त्याच रस्त्याने चाललेत. आणि हे आपण ते टॉपला आहे प्रवीण. हे बघ, आपण जे खालून बघितलं तिकडे होतं आम्ही मगाशी, तिकडे उभं राहून वरचा व्हिडिओ काढला होता. आणि आता आपण टॉपला आलोय बघ इथे. आणि इथून परत हा एक लेवल वरती असं सगळं आहे. बाहेरून श्रुतिका पूर्ण असं ट्रायंगल नाहीये. आहे ते बाहेरून वेगळं दिसतं ना रे. बाहेरून वेगळं दिसतं. मला असं वाटत की आत असं तुला मोठं असं मोकळं दिसेल का? नाही नाही नाही, हा रे मग रचना तशीच केली असेल, आडवी आडवी आडवी. आता आम्ही आलोय मेम्फिसला आणि हा एक असा ओपन एअर म्युझियम आहे. इथे ऑलमोस्ट भरपूर गोष्टी तुटलेल्या असतात कारण की खूपच जुने आहेत ऑफकोर्स. पण हे बघते आता इथे हेड पण गेलेलं आहे. पण असं त्यांनी खूप छोटे छोटे इन्फॉर्मेशन सांगितलं आम्हाला आमच्या टूर गाईडनी. आता हे जर तुम्ही बघत असाल तर हे जे गोल आकार दिसतोय हा इथे खरतूश हे त्याला म्हणतात. आणि त्याच्या आत जे लिहिलं असतं ते असतं किंगचं नाव. आणि हे आता जे तुम्ही बघताय सो हे सिनेफ्रो किंग आहे. हा जो स्टॅच्यू आहे हे लोकांना आधी वाटत होतं की दिस इज रामसीज द सेकंड. रामसीज द सेकंड व्हेरी लेटेस्टमध्ये जो किंग लोकांना माहिती आहे तो आहे रामसीज द सेकंड. सो लोकांना वाटत होतं हाच त्याचाच पुतळा आहे. बट ते नंतर काय आलं, इन्फॉर्मेशन अपडेट झाली की द किंग इज फ्रॉम द 12th डायनेस्टी, दिस किंग. आणि रामसीस इज फ्रॉम द 19th डायनेस्टी.
आता डायनेस्टी काय विषय आहे ना, मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते की मी पण आत्ताच जरा कळून घेतलं की नक्की डायनेस्टी काय आहे. सो ते आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात सांगू. तर इकडे असं जास्त विशेष काय नाही, पण सगळं असं तुटलेलं आहे मेम्फिसमध्ये. तो मेम्फिस वॉज द कॅपिटल ऑफ एन्शंट इजिप्ट. सो एन्शंट इजिप्टमध्ये हा कॅपिटल होता आणि ह्याला मेम म्हणायचं आहे. मग काही वर्षांनंतर ग्रीस लोकांनी ह्याचा मेम्फिस नाव केलं आणि त्यापासून ह्याला मेम्फिस. तर बघू आता अजून हा काय काय सांगतो. हा इथला खूप इंटरेस्टिंग भाग आहे जो मी बघायला आले होते, विच इज रामसीज द सेकंडचा इथे पुतळा बनवला आहे ह्यांनी. त्याचा करंटली पाय तुटला आहे, ते ह्याच्यावरती लिहिलेले त्यांनी का म्हणून. तर हा खूपच लव्ड किंग होता रामसीज द ग्रेट, आणि म्हणूनच मी वर्षात एवढा मोठा त्याचा स्टॅच्यू पण बनवला आहे. चला बघूया, वरून पण बघूया, वरून पण तुम्हाला बघता येतं. सो हे वरून व्ह्यू आहे रामसीज द सेकंडचा. शी इज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स. पीपल रिली लव्ड हिम. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे ह्याच्या 90 मुलं होती, पण ह्याच्याबद्दल खूपच चांगलं आहे हिस्ट्रीमध्ये. हे बघा आता इथे लिहिलं, हाऊ मेनी कार्टूशेस ऑफ रामसीज did you find? Oh, there are 10 cartouches in total of his belt, bracelets, right shoulder and containers he holds, and one of which is mostly destroyed. So cartouches म्हणजे मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं, हे जे गोल आहे ह्याला कार्टूश म्हणतात. आणि ह्याच्या आत ते किंगचं नाव लिहिलेलं असतं. ह्याला खूप डिफिकल्ट आहे वाचायला. हे हिरो लँग्वेज आहे यांची जुनी. तर इथे तुम्हाला दिसते, इथे 2 कार्टूश आहेत. त्यांनी जसं सांगितलं तिथे 2 कार्टूश आहेत, वरती पण आहे. सो असे फायनली पिरामिड्स ऑफ गिझाला. इथे काहीतरी एंट्रीसाठी आम्ही थांबलोय, थोडं चेकिंग आहे एंट्रीला. सो हा एंट्रन्स आहे. फायनली आम्ही आलोय एंट्रन्स पाशी आणि आता प्रवीण गेलाय तिकीट्स काढायला. सो पहिला आम्ही आता पिरामिड्सच्या आत जाणार आहे. पिरामिड्सच्या आत बघण्यासाठी बेसिकली फक्त 4 PM पर्यंत तुम्ही आत बघू शकता आणि त्याच्यानंतर मग बाहेरचा एरिया अजून 5 वाजेपर्यंत खुला आहे. सो आम्ही प्रेफर करतोय की पहिलं आत जाऊ आणि मग बाहेरचा एरिया फिरून घेऊ, कारण की आम्ही थोडं इकडे तिकडे बघत थोडा उशीरच झाला. सो दॅट्स वाय वी थॉट की लेट्स डू दिस, लेट्स गो इनसाइड. आणि तसं तिकीट्सचा खूप डिफरन्स पडतो. तसं बघितलं तर तुम्हाला नुसतं पिरामिड्सचा बाहेरचा एरिया फिरायचा असेल आणि बाकी पिरामिड्सच्या आत जायचं नसेल तर तुम्हाला साधारण 700 EGP पडतं. पण जर तुम्हाला आता आत पण जायचं आहे आणि कुठले जो पिरामिड बघायचा आहे त्याच्या हिशोबाने तिकीट्स वाढतात. आता 700 EGPच्या हिशोबाने आमचं 2800मध्ये दोघांचंही झालं असतं काम, जर आम्ही बाहेरचंच फक्त तिकीट काढलं असतं तर 2800 रुपयेमध्ये. पण सिन्स आम्ही आत जायचा विचार केला की आता आलोच आहोत, सर्वात मोठा पिरामिड आहे, सो लेट्स गो इन, असं खूप जण पण विचार करत असतील. सो त्याच्यामुळे आम्ही आज चाललो आहे इन द बिगेस्ट पिरामिड विच इज खुफू. आणि त्याच्यासाठी आम्हाला रश एक्स्ट्रा पे करायचं आहे. सो तसं बघितलं तर दोघांचे मिळून साधारण पर पर्सन आम्हाला 2000 रुपये लागतील. सो साधारण 4000 ते 5000च्या मध्ये हे अख्खं तिकीट होऊन जाईल. पण त्यात फक्त मोठा पिरामिड आहे, छोटे पिरामिडसाठी अजून वेगळी कॉस्ट आहे. म्हणजे खुफू आणि खाफरे असे अजून 2 पिरामिड्स आहेत बाजूला. सो तशी कॉस्ट वेरी करते. काढले तिकीट्स? सो आता आम्ही बेसिकली आता गिझाच्या पिरामिड्सच्या जवळ पोहोचतोय आणि साईडला आमच्या माईक्स परत कॉन्फिस्केट झालं, त्यांनी काढून ठेवायला सांगितले. अलाउड नाही आहेत माईक्स, गिम्बल, सगळं काहीच अलाउड नाही. सो आम्ही बॅग्स ठेवून आलो. मी म्हणाले होते आधी की एका पर्सनचं विथ खुफू आत जाणं इज 4000 नाही 2000 मी म्हटलं होतं ना, 2000 रुपीज. तर त्याच्याऐवजी मला आत्ता प्रवीण सांगितलं की इट इज इवन मोर कॉस्टली. इट इज अराउंड 4400 पर पर्सन रुपीजमध्ये. सो बेसिकली दोघांचं मिळून 8-9 नुसतं पिरामिड्स बघायच्या एंट्रन्स आणि याच्यासाठीच आहेत. सो इफ यू आर व्हेरी इंटरेस्टेड तर जावा आतमध्ये, नाही तर मग
बाहेरून तुम्हाला बघायचं असेल तर तेही पॉसिबल आहे. आणि पण जर तुम्ही खूप छोट्या ह्याच्यासाठी गेला, छोट्या पिरामिडसाठी तर कमी पैसे आहेत. सो यू कॅन डिसाईड अपॉन. हा पॅनोरामा पॉईंट आहे. हेच मेन गिझाचे फेमस पिरामिड्स आहेत. आता तुम्हाला मी आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो. पण बसेस वगैरे छान आहे, फॅसिलिटीज छान आहे, इथं लाऊंज वगैरे पण आहे. सो छान आहे सगळं. वेलकम टू इजिप्त. आणि हे सुंदर सुंदर कॅमल्स. हा छोटा पिरामिड आहे. छोटा पिरामिड आहे. मेनकाउरीचा पिरामिड आहे, सगळ्यात छोटा आहे. खुफूचा पिरामिड आहे आणि त्याच्या बाजूला जो आहे तो आहे खाफरी पिरामिड. आपण सगळे खुफूमध्ये. बट मला एक गोष्ट नाही कळली, ते पिरामिड एवढं मोठं आहे तर मग त्यांचा आत जायचा रस्ताच नाही एवढं नॅरो का केला. हो ना. आणि ते पण एवढं वाकून होतं. तो गाईज फायनली आम्ही खुफू पिरामिडला आलेलो आहोत आणि ह्याचं एक तिकीट जे आहे आत जाण्याचं ते आम्ही सेपरेटली घेतलेलं आहे. तर त्याच्यासाठीच ते एक बंद होतं 6 वाजता. सो आमच्या गाईडने आम्हाला रेकमेंड केलं पहिलं हे कंप्लीट करूया आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. सो मी आणि श्रुतिका आता निघालं. लेट्स सी. आधीचा सकारावाला जो होता तो खूप टफ होता. आय डोंट नो. सॉरी, तो दहशूर होता. दहशर. कन्फ्युज आहे भाई मी. एवढे पिरामिड्स आहेत की कन्फ्युज आहे. आता लेट्स सी की हा कसा आहे. सो हा असा आतमध्ये जायचा रस्ता आहे पिरामिडच्या आतमध्ये. आणि आता सिम्पल वाटतंय बट पुढे जाऊन मला वाटते टफ होणार आहे. बिकॉज जे तिथून लोक येत आहेत ते पूर्ण घामाटलेले आहेत आणि खूप टायर्ड दिसत आहेत. आणि आम्ही जो दहशतवाला जो केला होता तो तर खूप टफ होता. आय डोंट नो. सो दिस टफ पार्ट स्टार्ट्स फ्रॉम हिअर आणि इथून असं ते तुम्हाला वाकून वरती चढावं लागतं. आता लेट्स सी. जाऊन बघूया वरती आपण कसं आहे. सो मी श्रुतिका पुढे चालली तसं तिचं थोडी शॉर्ट घेतो म्हणजे तुम्हाला कळेल. सो इफ यू कॅन सी हे असे काहीतरी रस्ते आहेत. जर त्याला जाऊ दे. आय फील इट्स नॉट इझी. सो असा काहीतरी रस्ता आहे. सो आम्ही आता एक हवाला पाथ क्लिअर केला आणि आता वरती सेकंड पाथ स्टार्टिंग. ॲटलिस्ट इथे हाईट तर आहे. सो वाकायची गरज नाही आहे. बट लास्टवाल्यामध्ये फुल वाकायची गरज होती. ओके. सो फायनली आम्ही हाच विचार होतो की हे बघा मी इकडे आहे आणि हा पिरामिड आहे एवढा वरती. तर आम्ही हाच विचार करतो की अरे कसं काय हे जर तुम्ही स्टोन्स बघितले ना. लेट मी शो इट फ्रॉम बॅक कॅमेरा. एक स्टोन बघा किती मोठा आहे. आणि मी माझ्या गाईडला तेच विचारते की बाबा कसं म्हणजे एवढे मोठे स्टोन एवढे वरती घेऊन जाणं किती अवघड आहे. मग हे टोल्डस की जे खालचे स्टोन्स आहेत ते तुम्ही असं विचारलं की हे 2 स्टोन्स आहेत तर हे एवढे मोठे मोठे खाली आहेत. मध्ये 1.5 स्टोन पकडा आणि एकदम वरती 1 स्टोन. तर असं त्यांनी थोडंसं इझी केलं. पण तरी माझ्यासाठी मला तरी वाटतं ते 2 स्टोन काय आणि 1 स्टोन काय खूपच मोठे आहेत. बट कमालच आहे. त्यावेळी कसं त्यांनी बांधलं आहे. आणि आता जरा संध्याकाळ झाली म्हणून वातावरण पण छान आहे. पण विंड आज इतकं आहे, एवढा विंड आहे की माझा अवतार तुम्ही बघू शकता. त्याच्यावरून व्हेरी क्लिअरच आहे की माझा अवतार कसं झाला आणि त्याच्यावरून विंड कसं आहे. आता आम्ही झालं स्फिंक्सला. सो आता आम्ही जो पिरामिड भेटला तो खूपच होता. आत काय विशेष नाही आहे बरं म्हणजे टूमच्या आतमध्ये एवढं काही नाही आहे. तिथे टूम आहे आणि बाकी चढणं आणि उतरणं कमाल म्हणजे एवढं थकायला तेवढं स्टीप आहे ते. पण ठीक आहे म्हणजे मला वाटतं बिकॉज इट इज द वॉटर ऑफ द वर्ल्ड. त्याचे पैसे आहेत ठीक आहे. पण बाकी तसं आम्ही जसं दशूरला बघितलं तसं काही नाही इकडे जास्त. इट इज प्लेन वॉल्स. सो एक्सपिरियन्ससाठी तुम्ही येऊ शकता.
पिरामिडचं स्प्रिंग्स आहे आणि हे स्प्रिंग्स बऱ्याच लोकांनी आपण हिस्ट्रीमध्ये पण स्कूलमध्ये बघितलं होतं आपल्या पिक्चर पण हिस्ट्री ऑफ आर्किटेक्चरमध्ये पण ह्याचा उल्लेख होता आणि हे आपण सगळ्यांनी बघितलं असलं हे आम्ही आज लाईव्ह बघतोय. खूपच छान वाटते हे सगळ्या गोष्टी इथे बघण्यामध्ये. लॉट ऑफ पिरॅमिड्स, हे गिझाचे सगळे फेमस पिरॅमिड्स आहेत आणि ऑलमोस्ट 9 पिरॅमिड्स इथे आहेत आणि हे स्पिंक्स आहे. एका स्टोनचं कार्विंग आहे बेसिकली. सो ही वॉल दिसते इथून त्या लास्टवाल्या वॉलपर्यंत एक दगड होता आणि त्याला पूर्ण काव करून इथे हे बनवलेलं आहे. फारच सुंदर आहे लाईव्ह बघायला. आतमध्ये इथे आय थिंक प्रायव्हेट एंट्रीज आहेत त्यामुळे आता तर सध्या बंद आहे त्यामुळे आम्ही इथून बाहेरूनच बघतोय. त्या साईडलाही लोक बघितले तर तुम्ही बाहेरूनच फोटो काढतायत बट बाहेरून सुद्धा बघायला खूप छान वाटतं. इथून एकाच फ्रेममध्ये सगळे इथले मोठे पिरॅमिड्स आणि हे स्प्रिंग्स जे फेमस आहे गिझाचं हे सगळ्याच एका फ्रेममध्ये बघायला मिळते तुम्हाला. खूप छान ड्रेस पेंट करून इथून आता आम्ही निघतोय. खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला की सगळ्या गोष्टी रिअलमध्ये बघायला आणि तुम्हालाही कशा वाटल्यात नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बट आम्हाला तर खूपच मजा आली आहे सगळं बघायला. जे बुक्समध्ये बघितलं जातं ते सगळं रिअल बघताना फारच मजा येते. आणि आता आम्ही मे बी इथून निघू. खूप सकाळपासून आम्ही फिरतोय काही खाल्लेलं नाही आहे. आता लेट्स सी काहीतरी खायचं आहे आणि फ्रूट्स खाल्ले आम्ही. फ्रूट्स आणि थोडंसं स्नॅक्स इकडे तिकडे खाल्लं. बट आता लेट्स सी आता इथली जी फेमस डिश आहे तिथे आम्ही जी श्रुतिकाने आता सांगितली तीच डिश खायला आम्ही आता चाललोय. पण इकडे एक छान गोष्ट आहे की नाही ते ना उगाच काही पण खात नाहीत लोक. मला वाटतं भरपूर जेवढं आम्ही खातो खायला पण जातो जिथे ते हेल्दीच गोष्ट मिळतात सगळ्या. इव्हन ब्रेकफास्ट लंच डिनर. आता आम्ही आमच्या गाईड झालं आम्हाला भूक लागली आहे त्यांनी काही स्नॅक्स नाही आणलं वेफर्स वगैरे बट ही ब्रॉट अस फ्रूट्स. फायनली पूर्ण दिवस संपल्यानंतर आम्ही सकाळपासून फ्रूट्स आणि स्नॅक्सवरतीच होतो. बट आता मस्तपैकी इजिप्तमधलं फेमस फूड म्हणजे कोशियरी आहे ते आम्ही खायला आलेलो आहे, ट्राय करायला आलेलो आहे. सो आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे मे बी आमच्या गाईडने त्या एरियामधलं त्याला माहिती होतं त्याने रेकमेंड केलं आणि आता आम्ही इथे आलो. लेट्स सी काय कशी असते कोशियरी, त्यातले इन्ग्रेडियंट्स काय असतील ते नंतर श्रुतिका तुम्हाला सांगेल. आपल्या तिथे म्युझिक चालू आहे. आय डोंट नो किती आवाज येतोय तुम्हाला क्लिअर. ठीक आहे. सो एक्सायटेड टू हॅव कोशियरी. कधीपासून जायचं आहे मला 3 वाजता त्याला म्हणते पण ह्याचं पण बरोबर आहे. खूप उशीर होत होता त्याच्यामुळे सगळीकडे पटापट आम्हाला घेऊन फायनली आता आलं. त्याच्या हिशोबाने लंच आहे आमचं डिनरच आहे. सो ह्याच्यात आहे देयर इज अनियन्स, hummus, pasta, rice, fried onion, onion, yeah, onions. कांदा, पास्ता, राईस आणि थोडीशी वेगवेगळी छोले पण आहेत. छोले हो आणि हा टोमॅटोचा सॉस. हे स्पायसी. ओके. दिस इज हा टोमॅटोचा हे केचप तुम्हाला केचप नाही सॉस त्याच्यावरती टाकून मग तुम्हाला मिक्स करून हे खायचं. काइंड ऑफ भेळच आहे. 2 मिनिटाच्या त्यांनी सगळं टेबल भरलं आमचं. मी काय खाणार आहे बट इंटरेस्टिंग वाटते मला तर. तोंडाला पाणी सुटलंय बघूनच. दिवसानंतर. हो. सो खाऊन बघूया कोशियरी कशी लागते इथलं फेमस डिश. ही सॉसेस वगैरे टाकून हा टोमॅटो सॉस टाकलेला आहे मी इथे. थोडासा हलका मी स्पाईसवाला टाकलेला आहे आणि मेयो सॉस आहे तो नॉर्मल कलरचाच आहे. सो हे सगळं आता मी मिक्स करतो आहे थोडंफार आणि देन मी आता फर्स्ट बाईट घेतो. खाऊ दे. तुम्ही व्हेजिटेरियन असाल खूप जास्त मोठी डिश आहे ही. म्हणजे दोघांमध्ये पण तुम्ही एक घेतली तरी ठीक आहे. म्हणजे खूप भूक लागली असेल तुम्ही खाऊ शकता. बट हे मी खूप मेहनत करून संपवलेलं आहे. छान होतं, खायला मजा येते नो डाऊट. बट क्वांटिटी एवढी खूप आहे की खूप म्हणजे श्रुतिका तरी पण म्हणजे श्रुतीने खूप खाऊन पण शेवटी थोडंसं राहिलं आहे श्रुतिकाचं. बट नाव विल ट्राय दिस राईस विथ मिल्क. सो गाईज हा केक बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं तसं की हा अचानक केक कुठून आलेला आहे. छोटीशी पेस्ट्री आहे ॲक्च्युली.
इथे श्रुतिका बसली आहे एकदम फ्रेश होऊन म्हणजे. आणि हा केक कोणता केक आहे, बट उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे. 31 जानेवारी 2023 आमचं लग्न झालं होतं. 31 जानेवारी 2026 मध्ये आहोत आपण. आणि आमच्या लग्नाला उद्या 3 वर्ष. उद्या म्हणजे आता इंडियामध्ये ऑलरेडी 12 वाजून गेलेले आहेत या टाईमला. सो इंडिया टाईमनुसार तर ऑलरेडी आमचा दिवस चालू झालेला आहे. इजिप्तमध्ये सध्या ऑलमोस्ट 9:30 झालेले आहेत. सो अजून बाकी आहे, बट आम्हाला झोपायचं आहे बिकॉज वी हॅव टू स्टार्ट अर्ली टुमॉरो मॉर्निंग. सो आम्ही येताच मगाशी सगळं शॉपिंग आणि खाऊन वाऊन करता येताच आम्हाला एक केकच्या दुकानात गेलो. तिथून मी एक पेस्ट्री घेतली, छोटीशी एक पेस्ट्री आणली. या दोघी आता कॅन्डल मी विसरलेलो आहे जेन्युइनली, बट ठीक आहे. आता आपण हे कट करू आणि कट करून आम्ही खाऊ दोघंजण. आणि अशा प्रकारे आम्ही आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो इथे. म्हणजे ऑफकोर्स इजिप्तमध्ये त्याच्यासाठी चालू होतं. बट ठीक आहे, मजा येते. आजचा दिवस तर फारच सुंदर होता. आजचा पूर्ण व्लॉग तुम्हाला खूप जास्त आवडला असेल बिकॉज आम्हाला तर सगळे प्लेसेस गोष्टी ज्या आम्ही आज बघितल्या त्या सगळ्या गोष्टी आम्हाला फार आवडल्या. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. ज्या गोष्टीची आतुरता होती इजिप्तला येऊन बघण्याची, त्याची एक आज सुरुवात होती आणि ती सुरुवातच एकदम छान झाली. त्यामुळे खूप मजा आली. आता जस्ट लेट्स कट द केक. हा व्लॉग आणि आजचा दिवस इथेच संपूया. उद्या आम्ही खूप छान ठिकाणी जाणार आहोत. उद्या सकाळी लवकर निघणार आहोत. आफ्टर द पिरामिड्स ऑफ गिझा दिस वॉज आर नेक्स्ट थिंग दॅट वी आर लुकिंग फॉरवर्ड टू. आणि मग त्याच्यानंतर अजून पण आहेत, बट दिस इज ऑल्सो समथिंग की आम्ही डेफिनेटली म्हणलं यार हे आपल्या आयटिनरीमध्ये पाहिजे. आणि त्याचं इन्स्पिरेशन पण कुठून आहे ते पण मी तुम्हाला नंतर सांगते. हे बघायचं असेल तर नक्की तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आमच्या चॅनलला. आणि अजून काय करायला लागेल, बेल आयकन वरती क्लिक करावं लागेल. आणि लाईक, कमेंट अँड शेअर दिस व्हिडिओ विथ मॅक्सिमम पीपल ज्यांना तुम्ही इन्स्पायर करणार आहे आणि तुम्ही पण त्यांच्यासोबत जाणार आहे. बाय बाय, टेक केअर.